आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत जामनेर येथील तृप्तेश जोशी महाराज आहेत। श्रावण महिन्यातील व्रतवैकल्य आणि या महिन्याचे महत्त्व जाणून घेऊ त्यांच्याकडून। बोला महाराज। नमस्कार। ओम नमः शिवाय। श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलेला आहे। श्रावण महिना पवित्र तसाच निसर्गरम्य पण असतो। फिरायसाठी लोक मजा पण करतात, बाहेर पण फिरतात। त्याचबरोबर आध्यात्मिकदृष्ट्या हा महिना फार महत्त्वाचा सांगितला आहे। यात शिवाची कृपा संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे साधक अनुष्ठान करतात, जप करतात, महादेवाला अभिषेक करतात। महादेवाला सर्वात प्रिय जलधारा आहे, म्हणून जलधारेचा अभिषेक रुद्र सुक्तानी, महिम्न सुक्तानी, पुरुष सुक्तानी आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो। कुठल्या प्रकारचं जर आपल्याला सुक्त नसेल तर साधा पंचाक्षरी ओम नमः शिवाय मंत्र हा सर्वात श्रेष्ठ आणि साधकाला सर्व साध्य करून देणारा आहे। म्हणून त्याने जरी आपण जलधारा धरली तरी शिवकृपा आपल्याला 100% ही मिळणारच आहे। म्हणून ओम नमः शिवायचा जप आहे। आता नवीन आलेला आपल्या याच्यातला मंत्र श्री शिवाय नमस्तुभ्यम याने सुद्धा महादेवाची कृपा होते। सगळ्यांनी आपण अनुभव पण केलेला आहे। तर कुठलाही आपल्याला आवडता महादेवाच्या मंत्राने आपण जप अनुष्ठान करू शकतो, महादेवाचा अभिषेक करू शकतो। वेगवेगळ्या ठिकाणी जे पुरातन मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घ्यायला पाहिजे। महादेवाला एक नारळ अर्पण करावं, कापूर आरती करावी। वेगवेगळ्या प्रकारे आपण ही भक्ती महादेवाची करू शकतो, शिवकृपा संपादन करू शकतो। आपले जे काही अनिष्ट असतात ते निवारण करण्याचं काम हे महादेव करतात। नवग्रहांना आपल्या ताब्यात ठेवण्याचं काम सुद्धा महादेवाचं आहे। ज्या ग्रहांपासून लोक अत्यंत त्रस्त झालेले असतात, राहू, केतू, मंगळ, शनी, लोक म्हणतात हे माझ्या मागे लागले, मला त्रास होतोय, मला महादशा चालू आहे, मला 7.5 चालू आहे। पण यामध्ये जर आपण श्रावण महिन्यात विशेष करून जर काही उपाय त्या ग्रहांसाठी जर केले, रोज महादेवाचे एक नित्य नियम केला की मी या मंदिरात जाऊन रोज दर्शन घेईन, एक तांब्याभर मी रोज पाणी घालेल आणि तिथे बसून साधी रुद्राक्षाची एक माळ जरी तुम्ही जप केली तरी तुम्हाला नक्कीच श्रावण महिना झाल्यानंतर त्याचे रिझल्ट हे पाहायला मिळतील। म्हणून या श्रावण मासामध्ये शिवकृपा आणि बाकीच्या ग्रहांचं जे काही अनिष्ट असेल ते निवारण करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे। मी तर म्हणेन रोज एक महादेवाच्या जवळ रोज एक दिवा लावा, कापूर लावा, एक नारळ अर्पण करा दर सोमवारी, शिवरात्रीला आणि प्रदोष काळात। या प्रदोष ज्या दिवशी असतो 2 प्रदोष येतात, एक शिवरात्र येते आणि सोमवार येतात 4। अशा प्रकारे तुम्ही एक एक नारळ आपली मनातली इच्छा, मनोकामना किंवा ग्रहपीडा निवारण करा असं म्हणून जरी ठेवलं तरी तुम्हाला या नवग्रहांच्या त्रासापासून बऱ्या प्रमाणात तुम्हाला मुक्तता मिळेल आणि तुमचे जे पडलेले कामं आहेत ते निवारण होतील। आणि महादेवाची कृपा संपादन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे व्रत करणे, सोमवारचे उपवास आहे, शिवरात्र उपवास आहे, प्रदोषचा उपवास आहे, हे प्रत्येकाने करायला पाहिजे। तेवढा सगळ्यांना फायदा होईल आणि प्रत्येकावर शिवाची कृपा असंख्य राहो, अखंड राहो अशीच सगळ्या तुम्हाला शुभेच्छा। श्रावण मासाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।